हा वड दरवाजा. असं काय सर? हा कशी आता ऑलरेडी मला माहितीये काय चालू आहे माझी सिच्युएशन सध्या, आणि असं मनात धक 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 वाटतं की गाडी बंद तर हे गाईज सुबह सुबह सकाळ सकाळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन मोठ्या ब्लॉग मध्ये. आज छोट्या ब्लॉग मध्ये नाही, आपलं स्वागत आहे आज मोठ्या ब्लॉग. आपण पहिल्यांदाच गाडी चालवणार आहे. तुम्हाला गाडीचं मॉडेल कोणता मी दाखवतो. तुम्हाला इथं बघू शकताय तुम्ही स्विफ्ट डिझायर आहे, आणि भाऊनी मस्तपैकी असं डेकोरेशन वगैरे मॉडिफिकेशन म्हणा, महादेवाचे डमरू वगैरे लावलेले आहे भारी. म्हणजे आतनं जे काही इंटेरियर जो काय गाडी जातो एक नंबर आहे. तर आता ही गाडी पुढे घेऊया आणि भाऊ पाणी मारणार आहे. त्यानंतर आपल्याला एक छोटीशी राईड देणार आहे, जस्ट इथे का नाही बघायसाठी. तर नवीन गाडी म्हणल्यानंतर हातात पहिल्यांदा ड्रायव्हरच्या देण्याची अगोदरची म्हणजे मालकाची रिॲक्शन असते ती बघण्यासारखी असते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, एखादी वस्तू दुसऱ्या हातात देणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही. काम सुरू करत असताना आपल्याला मॅट पण काढायला लावले, कारण आपल्याला चक्र द्यायचे ना गाडी. मार्क्स पण काढायचा आहे मॅट. हे घे बाबा तू. मित्रांनो ही जी बघू शकताय तुम्ही इथं, ही सीएनजी गाडी आहे, सीएनजी प्लस पेट्रोल. आणि इथं काय असते ती सीएनजीची टाकी इथं. आणि बऱ्याचदा तुम्हाला डिझायर मध्ये इन्स्टाला रील वगैरे बघायला भेटले असतील की हे जे दिसतंय तुम्हाला यामध्ये पाणी साठतंय, पण असं काही आता आढळून येत नाही बरं का. तो गाइस एक मतलब एक चक्कर के लिए आप देख सकते इधर किती म्हणजे कामं करायला लागते ती. हातातलं यांचं सांगेल तर ऐकायला लागतं, कारण आपल्याला गाडी शिकायची असते. इथं बघू शकता तुम्ही गाडी क्लीन मध्ये स्वच्छ करून घेतलेली आहे भावाने. आणि आता भावाला आपल्याला चावी मागायची. चावी तशी आपल्याकडेच आहे, पण परमिशन लागते. परमिशन शिवाय काय करू शकत नाही आपण, कारण आपण फर्स्ट ड्राईव्ह करणार आहे आणि फर्स्ट ड्राईव्ह आणि सेफ ड्राईव्ह करणार आहे. फायनली आपल्या हातामध्ये गाडीची चावी आलेली आहे आणि आपल्याला अजून गाडी येत नाही. गाडी येते का तुला? काय खरंय तुझं, चालवून जाऊ मला. चल चला चल. मित्रांनो खरं बघा, साहजिक गोष्ट आहे, मला अजून गाडी येत नाही पण यांना गाडी येते. थांब थांब लॉक उघडू. थांब लॉक उघडायचं तुला माहित नसेल, मी उघडून देतो. उघड आता, धर चावी. कुठं आहे? हा लॉक ही उघड घे. आवडते. हा बस आता बस आतमध्ये. हा वड दरवाजा नाही, वड दरवाजा. हा ए तू बस पुढं, तू पुढं बस. अगं बस बस की. हा थांब, तू पुढं बस की. ए जावा की तुम्ही दोघे लॉंग ड्राईव्हला चाललाय ना, जावा की. बस की. अग थांबा, गाडी चालवायची आहे ती. बाटली कशाला घेतली तू? बाटली ठेव आहे अशी. हा तर आता जाताय तुम्ही दोघी. नीट जावा, नाही तर काय तर काम लाव चाल. तर ह्या दोघी अशा पद्धतीने बसलेल्या आहेत. त्या ऍक्च्युअल मध्ये खरं सांगा मी गाडी येत नाही, जस्ट आपलं ब्लॉग मध्ये घ्यायचं म्हणून मी घेतलंय. आणि इथं बघू शकताय तुम्ही टेरिंग कशी फिरवायची दावर. हा कशी आता जे आपण ड्राईव्ह करणार आहे गाडी. तर चला बसू आता गाडीमध्ये, बघू आपल्याला जमते काय गाडी. काय वाटतं तुम्हाला, जमत? तर अशा पद्धतीने ते काय की आहे हे घेर आहे तिकडं. गाडीचा स्टार्टर मारूया आपण. तर बघू शकताय गाडी स्टार्ट झालेली आहे. आता टाकू फर्स्ट गिअर आणि बघूया जमते का आपल्याला. तर मित्रांनो झाले असं की आपल्याला गाडी म्हणजे सांगायचं म्हणजे खरं तुम्हाला, आता इथं कुठं सीएनजीचं ऑप्शन आहे. इथं फ्युल आणि सीएनजी त्याच्यावर दाबायचं काय. तर चला गाडी ऑलरेडी सीएनजीवर टाकली, बघू आता. अशा पद्धतीने जे काय आपल्याला गाडी चालवायला लागणार आहे. फर्स्ट ड्राईव्ह असल्यामुळे आपल्याला दमानात जावं लागणार आहे, कारण आपल्याला गाडी जमत नाहीये.
मित्रांनो गाडी खरं एक नंबर आहे बरं का चालवण्यासाठी. तर पहिला घेर तर आपण तिथून बघताय तुम्ही झाली. थोडा म्हणजे प्रॉब्लेम येते आपल्याला नवीन असल्यामुळे शिकण्यासाठी. काय होतंय की ऍक्सिलेटर सोडताना बरोबर ना, म्हणजे ऍक्सिलेटर सोडताना बरोबर आपल्याकडून गाडी बंद पडते. तर हीच आपल्याला चूक सुधारायची. आणि आता बघू एक राऊंड हाणून येऊ गावात ना आपण. तिथे ना आपण आले आपलं जे काय मान नदी आहे, म्हणजे आपण तिकडून आपल्या घरापासून ते इथपर्यंत आपण गाडी ड्राईव्ह करत आलेलो आहे. आणि फील जे काय वाटते गाडी चालवण्यासाठी ते एक नंबर आहे. आणि म्हणजे भारी वाटते गाडी चालवण्यासाठी अशा पद्धतीनं. म्हणजे मनात थोडीशी भीती वाटते की ज्यावेळेस पहिल्यांदा आपण गाडी चालवतो त्यावेळेस असं मनात धक 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 वाटतं की गाडी बंद पडते की काय. आणि 4दा बंद पडली त्यामुळे तुम्हाला तरी म्हणले मला काम म्हणजे असं काय सुचवलं होतं. ज्या गाडी दुसऱ्याने म्हणजे येऊन सांगितल्यानंतर गाडी आपण वर घेतलेली त्या पद्धतीनं. तर आपला हा एक्सपिरियन्स जो आहे तो खरंच भारी आहे. असे एक 2 दिवस आपल्याकडे कोणाही गाडी आली ना शिकण्यासाठी आपल्याला खरंच एक नंबर आहे. तर बसू गाडीमध्ये. आता हिला आपण म्हणजे टर्न मारायचं याचा, म्हणजे आपल्याला आता रॉंग साईडनं आपण इकडे आलोय पण आपल्याला आता रिटर्न जायचं आहे. तर यासाठी आपल्याला वळवायसाठी जागा बघावी लागणार आहे. आणि एवढ्यात तर काय गाडी वळते, पण आपण नवीन असल्यामुळे आपण एवढी मोठी रिस्क नाही घेणार आहे. कारण पुढे जाऊन बघणार आहे आपण रोड आहे का आणि तिथं वळवणार आहे गाडी. कारण ऑलरेडी मला माहिती आहे काय चालू आहे माझी सिच्युएशन सध्या. आणि मी एकटाच कोणीच नाही मागे, त्यामुळे भीती तर असणार. हा जो एवढा स्पेस दिसतोय तुम्हाला, या स्पेसमध्ये आपण आपली गाडी वळवलेली आहे. आणि ती अगदी योग्य पद्धतीने वळवली. वळवताना मात्र कुठं बंद पडली नाही काय नाही. आपल्याला गाडी परफेक्ट जमते अशी नाही, पण थोडी तर जमते याच्यावरून आपल्याला अंदाज लागलेला आहे. तर भावांनो आता घरी जाऊ आणि बघू म्हणजे त्यांच्या रिॲक्शन आपण घरच्यांच्या कशा आहेत की आपण गाडी घेऊन आल्यानंतर त्यांच्या रिॲक्शन कशा दिसतात ते. कोणाला माहित नाही आपल्याला गाडी येते ती, आणि येत पण नाहीये. जस्ट आपण शिकण्यासाठी ट्राय करतोय. ते मला गाडी येते ती खरं. कधी कधी बघितली तुम्हाला गाडी येते ती शिकता गाडी चालवली? ही गाडी मी पहिल्यांदा चालवायला लागली मी गाडी. मग तुम्हाला नेलताय ना कुठं तर गाडीत बसून मी? तू नव्हता? नाही कुठं नेलं नव्हतं. मी पहिल्यांदा गाडी शिकलो. इथे मला गाडी. तुम्हाला हा एकटाच असते गाडी आली का? तो गाईज तर आपला हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याला गाडी येते का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अशाच नवीन नवीन ब्लॉग बनण्यासाठी मराठीमध्ये ते पण आपल्या मराठी मुलाला एका सपोर्ट करा. तर चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.